नमस्कार, मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. 27 मार्चला कळंब येथील एका टोकाला मांजरा नदीच्या काठी असलेल्या द्वारकानगरी या सोसायटीच्या एका याच्यात मनीषा बिडवे हिचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. त्यामुळं उलटसुलट चर्चा आणि ही महिला कोण, तिचा मृतदेह इथं कसा आणि त्या घराला बाहेरून कुलूप कसं, असे गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर तपास केला. त्यावेळेस ती मनीषा बिडवे असून मूळची आडस, जिल्हा बीड येथील रहिवासी असल्याचं उघड झालं. मग त्यानंतर त्या घरातील घराची तपासणी, तेथील बारकावे पाहिल्यानंतर पोलिसांना हा खूनच असल्याचं याच्यापर्यंत ते आले होते. मात्र खून कोणी केला हेही तसं शोधून काढायचं होतं. आणि मग त्याचा हे करण्यात 30 मार्चला पोलिसांना यश आलं. संशयित कोण आहे त्याची त्यांना कल्पना झाली आणि मग त्या संशयिताच्या मागावर पोलीस राहिले. एका गुप्त खबऱ्याने माहिती दिल्यामुळं 1 एप्रिलच्या भल्या पहाटे कळंब येरमाळा रस्त्यावर, कळंबपासून 10 ते 15 किलोमीटर अंतरावर आणि येरमाळ्याच्या नजीक या प्रकरणातील दोन्ही संशयित पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कळंब पोलीस स्टेशनला आणल्यानंतर हा खून ज्यानं केला त्यानं ते आपण खून केल्याचं कबूल केलं. आपण साधारण काही दिवसापासून आपण मनीषा बिडवे कारभारी बियाणी हिच्याकडे वाहन चालक म्हणून कामास होतो. त्याचबरोबर तिच्या विविध कामात तिचं सहकार्य करत होतो. तिच्याने माझे संबंध जुळले. तिनं माझे नको त्या अवस्थेतील व्हिडिओ काढले आणि ती व्हिडिओ दाखवून ती मला सतत धमकावत होती, पैशाची मागणी करत होती. आणि ज्या दिवशी माझ्याकडून तिचा खून झाला त्या दिवशी मला तिने 100 उठबशा काढायला लावल्या. याचा राग मनात धरूनच मी तिच्या डोक्यात अवजड वस्तू मारली आणि त्यात ती गतप्राण झाली, असं रमाकांत भोसले यानं सांगितल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मग हा रमाकांत भोसले मनीषा बिडवेकर किती दिवसापासून वाहन चालक म्हणून काम करतो, तिचा मदतनीस म्हणून राहतो, हे स्पष्ट करणं आणि त्याचा पूर्ण माहिती बाहेर आणणं हे आता पोलिसांचं काम आहे. त्याचबरोबर ही मनीषा बिडवे, तिला ह्या द्वारकानगरीत ती कोणाच्या जागेत भाड्यानं राहत होती. तो जो जागेचा मालक आहे त्याच्यात आणि मनीषा बिडवेत कोण मध्यस्थी होता की ज्यानं जागा मालकाला मनीषा बिडवेची ओळख करून दिली आणि जागा भाड्यानं देण्याचं हे केलं, त्याचीही माहिती समोर आली पाहिजे. मग जागा मालकानं जागा भाड्यानं देताना भाडेकरू कोण आहे याची सखोल चौकशी केली का? त्याच्याकडून त्याचं ओळखपत्र, इतर माहिती काय घेऊन पोलीस स्टेशनला कळवलंय का, हेही स्पष्ट झालं पाहिजे. आणि मनीषा बिडवे कळंबमध्ये मनीषा मनोज बियाणी या नावानं राहत असल्याचं सांगितलं जातं. तर हा मनोज बियाणी कळंबकर कोण आहे हेही पुढं आणलं पाहिजे. हे झालं तिथल्या याच्याप्रमाणे.
मनीषा बिडवे ही तशी सरावलेली, कोणा जो जास्त ज्याच्याकडे मलिदा आहे त्याची अशी जवळीक साधणारी, त्याला हवं ते देणारी आणि त्याच्या नकळत व्हिडिओ बनवून त्याला ब्लॅकमेल करणारी अशी स्त्री होती, असं आता एकंदरीत जी माहिती मिळते त्यावरून स्पष्ट होत आहे. तिनं आजपर्यंत 6 ते 7 जणांना असं ब्लॅकमेलिंग करून फसवलंय, असं मुंबईत असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे. आता अंजली दमानियांनी काल याबाबत बोलताना आणखी एक गूढ प्रश्न सर्वांच्या समोर उभा केला आहे की एका खासदाराचा खासमखास असा माणूस पण मनीषा बिडवेचा शिकार बनलेला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मग आता कळंबच्या आसपास पाहिलं तर धाराशिव, बीड, तिकडं परभणी, लातूर या 3-4 खासदारांचा खासमखासाचे संबंध कळंबशी असू शकतात. आणि मग या 4-5 खासदाराचं कोणत्या खासदाराचा खासमखास तो माणूस आहे हे कदाचित आज अंजली दमानिया त्याचं नाव जाहीर करतील आणि मग यावरून मनीषा बिडवेला कोणी ना कोणी राजकीय पाठीराखा पण होता हे स्पष्ट होतं आहे. मग त्या राजकीय पाठिंबाचा ते फायदा घेऊन हे अशी कृत्य करत होती की काय, असं आता म्हणण्याला वाव आहे. ज्यावेळेस मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली त्यानंतर बीड जिल्हा पोलीस आणि CIDनी पण कळंब येथील एका महिलेची तब्बल 3 वेळेस चौकशी केली होती. 2 वेळेस केजच्या पोलीस स्टेशनमध्ये आणि 1 वेळेस बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात त्या महिलेची चौकशी झालेली होती. मग ही महिला कोण आहे, कोण होती याचं गोपनीयता म्हणून पोलिसांनी जाहीर केलेलं नसावं. मात्र आज म्हणजे ज्यावेळेस ही मनीषा बिडवेची हत्या झाली आहे, तिचा मारेकरी पकडला गेला आहे, आज तरी बीड पोलीस किंवा संतोष देशमुख यांचा गुन्ह्याचा तपास करणाऱ्या CIDने जाहीर करायला काय अडचण आहे की अमुक ही तीच आहे किंवा मनीषा बिडवेच ती होती किंवा ती नव्हती, असं स्पष्ट करणं पोलिसांचं पण कर्तव्य आहे असं मला वाटतं. मनीषा बिडवेचा आणि अडसचा जवळपास 25-30 वर्ष झालं तसा संबंध नाही. ती गावातून बाहेर पडली, ती परत आडसला कधी तरी गेलेली आहे. तिने आडसशी तिचा संबंधच नाही असं अनेक आडसकरांचं म्हणणं आहे. हे तिच्या एकंदरीत या प्रवृत्तीमुळं निश्चितच तिचं वाल्मिक कराड यांच्या टोळीशी संबंध असणार हेही नाकारता येत नाही. आणि त्यामुळंच मग या टोळींनी तिकडं बीडकडं काय केलं तर त्यांना धाराशिव जिल्ह्यात काही काळ थांबता यावं यासाठी मग अगदी रस्त्याच्या कडेला असलेलं केज तालुका संपला की लगेच फार तर अर्धा किलोमीटर एखादा किलोमीटर अंतरावर असलेल्या द्वारका नगरी ह्या मनीषाला जागा भाड्यानं घ्यायला लावलेली असणार. इकडून येताना पण हे तसं रस्त्याच्या कडेला आणि गावाबाहेर द्वारका नगरी आहे. त्यामुळं या कुटाने करणाऱ्यांना तसं निर्धास्तपणे राहणं इथं पोचण्यात अडचण येत नसावी, त्यामुळं ते घेतलेलं असावं हे मात्र खरं. आता रमाकांतला मनीषाबरोबरची ओळख कोणी करून दिली, मनीषानं त्यालाच ड्रायव्हर म्हणून का ठेवलं, का कोणी एखादा आका किंवा आकाचा खालचा कोणी यानं मनीषाला हा रमाकांत आहे आणि ह्याला तुझ्याकडे ठेव, तो तुझी गाडीही चालवेल, तुला तुझ्या कामात मदतही करत, असं सांगून त्याचा आणि मनीषाचा
पत्ता जोडून दिला आहे जोडलाय का याबाबतही चौकशी होणं गरजेचं आहे. आता पोलिसांच्या ताब्यात हत्येचा मुख्य सूत्रधार म्हणजे मारेकरी रामेश्वर उर्फ रामा भोसले सापडला आहे. तिनं एवढा टॉर्चरिंग केलेला असा, एवढा त्रास दिलेला असा की त्यालाही सगळं असह्य झालं आणि त्यातूनच त्यानं तिचा खेळ खलास केला. आणि मग त्या त्रागातून त्यानं तिच्या मृतदेहासोबतच त्या घरात 2 दिवस घालवले. तिथंच त्यानं त्याचे सर्व 2 दिवसाचे विधी पूर्ण केले. म्हणजे विधी पण तो करत होता. म्हणजे जेवण असो, अंघोळ असो, झोपणं असो. आणि तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस त्यालाही वास मृतदेहाचा असह्य झाला, त्यावेळेस त्यानं घराला बाहेरून कुलूप लावलं. तिचीच गाडी घेऊन तो केजला त्याचा मित्र असलेल्या उस्मान सय्यदकडे गेला. त्याला घेऊन तो तिथं घटनास्थळी आला. पण मृतदेहाचं विल्हेवाट कुठं लावायची या प्रश्नाचं उत्तर दोघालाही सापडलं. मग तो गाडी घेऊन देवदर्शन आणि मोजमजा पण करत फिरत राहिला. आणि मग त्याला कोणी परत तू येऊन पोलिसात हजर हो किंवा माघारी ये असा दट्ट्या लावला की तोच चला आता काय म्हणून माघारी फिरला होता. हेही तो आता तपासात सांगेलच. पण आपल्याला कळणं शक्य नाही. त्या रमाकांतला मदत करायला गेलेला मित्र उस्मान सय्यद पण ह्यात आता गुंतला आहे. त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. आता जसा जसा पोलीस पुढं तपास करत जाते तसं नेमकं ही मनीषा काय चीज आहे याचा उलगडा होईल. तिचं कळंब शहरात कोणाशी अतिजवळ जुळत होतं ही पुढं येईल. आणि मग अशा प्रवृत्तीला आपल्याही परिसरातली काही मंडळी खतपाणी घालतात हेही आपल्याला कळून चुकेल. आज तेर येथील माजी सरपंच महादेव खटावकर आणि त्यांचे सहकारी, ज्यांचा संत गोरोबा काकाच्या मंदिरासमोरील महाद्वाराबाबत आक्षेप आहे, अशी मंडळी आज 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार आहे. त्यांचा मूळ जसं महाद्वार होतं तसंच महाद्वार असावं असं म्हणणं असो. काहींनी हे महाद्वाराची जागा बदलण्याचं हे केलं आहे. आणि सांगणाऱ्यांच्या ह्याच्याप्रमाणे शासनानंही महाद्वाराची जागा बदलण्याचं खटाटोप सुरू केला असल्यामुळं हे सर्व ग्रामस्थ आणि गोरोबा काका भक्त संतप्त झाले. आणि त्यातूनच आज ते 1 दिवसाचं लाक्षणिक आमरण उपोषण करणार आहे. आज तुर्तास एवढंच. आपण आपल्या अंगणात हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.